नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर आज आहे श्रावणातला 3रा सोमवार आणि बघा आपले स्वामी किती छान दिसत आहेत ना. तर स्वामींसाठी हे जे सगळे वस्त्र पाठवलेत ना, तर हे ममताताईंनी पाठवलेत. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन. खूप छान छान वस्त्र आलेत आणि बघा तयारी माझी पूजेची झालेली आहे. सगळं सामान मला इथे आणून ठेवावं लागतं, कारण एकदा पूजेला बसलं ना की मग परत परत उठ बस करायला होत नाही. तर आज काय नवीन करू पूजेमध्ये, आज नवीन कशी मांडणी करू, तर त्याच्यासाठी एक हे जे बॅकड्रॉप आहे ना, हे मला खूप आधी एका ताईने म्हणजे मार्गशीर्षच्या वेळेला एका ताईने दिलं होतं. दहिवडकर दादांकडे आली होते ते, आणि पण तेव्हा ते लावता आलं नव्हतं, कारण देवीचं कसं स्वरूप जे असतं ते अगदी उंच असतं आणि त्याच्यामुळे हे मागचं जे बॅकड्रॉप आहे ना तो झाकला जात होता. तर म्हणून मी तेव्हा ते लावलं नव्हतं. तर आज माझे सगळे प्रयत्न चालू होते की कसं लावू, काय लावू. तर ते शेवटी काही मला करता आलंच नाही. ते जे लायटिंगचं जे फिटिंग होतं ना ते करता आलं नाही, कारण त्याला पुढे प्लग लावलेला नाही आहे. तर कधी कधी शॉर्ट सर्किट वगैरे होऊ शकतं. तर म्हणून मी रिस्क घेतली नाही. म्हटलं चला असंच ठेवू सध्या. आणि साईडला ह्या ज्या पायऱ्या लावल्या, तर बघा पायऱ्या लावल्यानंतर की म्हणजे खरंच की कधी कधी आपण विचारही करत नाही, अशा गोष्टी होऊनही जातात. आणि खरंच आपण मनापासून एखादी गोष्ट चांगलं करण्याचा जेव्हा प्रयत्न करतो ना, तर तेव्हा इतर त्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपोआप जुळून येतात. तर असं नेहमी हा अनुभव तर मला नेहमी येतो. प्रत्येक वेळी जेव्हा पण मी असं पूजेचं काही करायला जाते ना, तर आपोआप बऱ्याच गोष्टी जुळून येतात. तर बघा किती छान दिसतंय जो बॅकड्रॉप मागे लावला आहे आणि ज्या आपल्या पायऱ्या लावल्या आहेत त्याची जी रंगसंगती आहे ना ती अशी एकमेकांना जुळून येते. आणि खूप छान असं म्हणजे डेकोरेशन म्हणा, सजावट म्हणा किंवा आणखीन काही म्हणा, पण खूप छान जुळून आलं आहे. तर चला आता जेव्हा तिथे म्हणजे महादेव जेव्हा विराजमान होतील तेव्हा त्याचं जे स्वरूप आहे ना ते आणखीन खूप उठून दिसणार आहे, आणखीन खूप छान वाटणार आहे. बघा देवाची आपण पूजा तर करतोच, पण जेव्हा तुम्ही अशा प्रकारे छान सजावट करता तर तेव्हा त्या देवांना सुद्धा आणखीन छान वाटत असेल ना, की अगदी मनापासून अगदी आनंदाने समोरचा व्यक्ती आपल्याला घरामध्ये आपल्याला त्याचं आगमन करतोय, त्यांची पूजा अर्चा करतोय. तर त्यासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. असं नाही आहे की फक्त व्हिडिओसाठी या गोष्टी नसतात. कधी मी व्हिडिओ समजा नसता जरी केला असताना तरीही मी एवढीच किंवा ह्यापेक्षा सुद्धा जास्त सजावट देवांसाठी केली असते आणि नेहमी करत राहीन. तर चला पहिले मी अभिषेक करून घेते. सगळ्या पूजेचे व्हिडिओ तर तुमच्यासोबत बऱ्याचदा आधीसुद्धा शेअर केलेले आहेत की कशा प्रकारे पूजा करायची आहे. पण जे नवीन सबस्क्रायबर्स ॲड होत आहेत, जे नवीन व्हिडिओज बघत आहेत, तर त्यांनी मागचे जे व्हिडिओज आहेत म्हणजे गेल्या 2-3 वर्षाचे जे व्हिडिओज आहेत ते जर तुम्ही एकदा जाऊन बघितलेत ना, तर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल की रुद्रयंत्रावर अभिषेक कसा करायचा, पूजेची मांडणी कशी करायची, पूजा कशी करायची. तर कुठल्याही पूजेची सुरुवात ही आपल्या बाप्पानेच होते. तर म्हणून पहिले गणेशांची स्थापना करायची आणि त्यानंतर रुद्रयंत्रावरती अभिषेक करायचा, त्यानंतर आपण महादेवांवरती अभिषेक करायचा आहे. आज मी सगळे दिवे आहेत ना आधीच लावून घेतलेत, कारण ते जे एक वातावरण आहे ना अगदी वेगळं वातावरण झालं होतं. म्हणजे सगळ्या गोष्टींची एकत्र साथ मिळते ना, की जे वातावरण, तुमची भक्ती आणि तुमची पूजा, तर त्यामुळे आणखीनच वेगळं वाटतं. बघा तुम्ही एखाद्या म्हणजे मोठ्या मंदिरामध्ये जेव्हा जाता, जिथे जे भक्तिमय वातावरण असतं, जिथे खूप छान सगळ्या देवांना शृंगार केलेले असतात, खूप छान सजावट केलेली असते, तिथे 5 मिनटं का होईना तुम्ही जेव्हा बसता ना, तुम्हाला म्हणजे नकळत तुमची जरी इच्छा जरी नसेल ना तरी तुम्ही त्या शक्तीसोबत कनेक्ट होऊन जाता. तर असंच काहीसं असतं. तर म्हणून पूजा करताना ना खूप छान मनोभावे पूजा करा. कधी कधी बऱ्याच अशा कमेंट्स येतात की तुला वेळ असतो किंवा तुझ्याकडे हे सगळं आहे म्हणून तू करू शकतेस. तर मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की भले तुमच्याकडे काही जरी नसेल ना, हे सगळं आत्ता म्हणजे मिळतंय आणि आत्ता येतंय आणि कदाचित ती देवाची इच्छा असेल त्यामुळे ह्या गोष्टी होतात. जेवढं तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये पुढे काम करत जाल ना,
तशा तशा गोष्टी तुमच्याकडे येत जातात. पण त्यासाठी सुरुवात तुमच्यापासून होणं हे खूप महत्त्वाचं असतं. सुरुवातीला जेव्हा मी करत होते तेव्हा माझ्याकडे सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल नव्हत्या. आणि कुठलीही पूजा करण्यासाठी हे सगळं असलंच पाहिजे असं जरुरी नाही आहे. तुम्ही अगदी साध्या पद्धतीने सुद्धा पूजा करू शकता. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जसं मला ह्या गोष्टी करायला आवडतात, मला ह्या गोष्टींमध्ये खूप रस आहे. तुम्ही एरवी माझे बरेचसे व्हिडिओ बघितले असतील तर त्याच्यामध्ये स्वतःसाठी काय घेण्यापेक्षा देवांसाठी मी काय काय घेऊ, काय नवीन करू, ह्यामध्येच माझं मन जास्त रमलेलं असतं. तर तसंच प्रत्येकाच्या आयुष्याचा जो उद्देश आहे ना तो वेगवेगळा असतो. कोणी पूजा मनाच्या समाधानासाठी करतं, कोणी घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी करतं, कोणी त्याच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त करण्यासाठी करतं. तर बऱ्याच वेगवेगळ्या उद्देशाने लोक पूजा किंवा देवाची अर्चना करत असतात. सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला सांगेन की मनात खरंच कुठलीच इच्छा, कुठलीच गोष्ट मनात ठेवू नका. अगदी निस्वार्थपणे पूजा करा. तो जो म्हणजे देव आहे ना, ती जी शक्ती आहे ना, ती हे जो तुमचा निस्वार्थ भाव आहे ना, हे बघूनच तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या मनातही नसतील, ज्या तुम्ही विचारही करू शकत नाही, अशा गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम करत असते. पूजा करणं म्हणजे खूप वेळ तिथे घालवणं, कधी खूप कंटाळवाणं वाटणं, झोप येणं, आळस येणं, अशा प्रकारे पूजा कधीच करू नका. जितका वेळ 5 मिनटं का होईना तुम्हाला चांगलं वाटत असेल ना, त्या 5 मिनटात तुम्ही पूजा करा. नाहीतर फक्त तुम्ही तासोन तास देवासमोर बसला आहात आणि तुमच्या मनात ते भाव नाही आहेत, तुमच्या डोळ्यामध्ये ते भाव नसतील, तर तशा प्रकारची पूजा करण्याला काहीही अर्थ नसतो. तर महादेवांवरती अभिषेक करताना म्हणजे बिल्वपत्राचा अभिषेक करताना मी शिवाष्टोत्तर नामावली आहे, म्हणजे महादेवांचे 108 नावं आहेत, त्यांचं उच्चारण करून त्यांच्यावरती बिल्वपत्राचा अभिषेक करते. आणि इतकं समाधान वाटतं ना त्या गोष्टींमुळे, खूप छान वाटतं. तर बरेच जण विचारतात की तू हे शिवलिंग किंवा महादेवांची जी पिंडी आहे ती ही तू कुठून घेतली आहेस? तर ही बाप्पा मोरया स्टोअरमधून घेतलेली आहे. नर्मदेश्वर शिवलिंग आहे. नर्मदा नदीच्या पात्रामधून जे हे गोटे मिळतात, शिवलिंग मिळतात, तर ते आपल्यापर्यंत त्याला थोडासा आकार दिला जातो आणि ते आपल्यापर्यंत येतात. म्हणजे नर्मदा नदीला तर तसं वरदानच दिलेलं आहे. ह्याचा मी खूप क्लिअर असा संपूर्ण डिटेल व्हिडिओ केलेला आहे. तर ज्यांना बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच मागचे व्हिडिओ बघू शकता. आणि खूप छान वाटतं. भगवान म्हणजे महादेव साक्षात आपल्यासमोर विराजमान आहेत असंच वाटतं. आणि खरंच खूप चांगले प्रभाव मला याचे बघायला मिळतात. तर हे जे बिल्वपत्र आहे ना, याचासुद्धा खूप 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 महिमा आहे. ज्यांना पण आजारपण, नेगेटिव्हिटी किंवा बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला जर वाटत असतील तर तुम्ही हे जे आपण बिल्वपत्र महादेवांच्या पिंडीवरती जे वाहतो, तर ते वाहिलेलं बिल्वपत्र घ्यायचं आहे, आपल्याजवळ ठेवायचं आहे. ते तुम्ही खाऊ शकता दुसऱ्या दिवशी. बघा त्याचे खूप चांगले परिणाम तुम्हाला बघायला मिळतील. आणि इथे बघा महादेवांनी संपूर्ण बिल्वपत्राचा डोंगर जो आहे तो आपल्या मस्तकावरती धारण केलेला आहे.
माझी तिसरी श्रावण सोमवारची पूजा झालेली आहे। आजची जी शिवामूठ होती ती म्हणजे की मूग होते, जे अख्खे हिरवे मूग असतात, ती आजची शिवामूठ होती। शिवामूठ 3दा व्हायची असते आणि मी दरवेळेला वाहते शिवामूठ, पण आज खूप उशीर झाला, मला खूप घाई होती, म्हणून सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित दाखवता येत नाही। आणि पूजा करताना काय होतं, जेव्हा आपण असं शूट करत करत पूजा करतो ना, तर मग अर्ध लक्ष पूजेमध्ये, अर्ध लक्ष शूटमध्ये, कोणी दुसरा व्यक्ती असेल शूट करणारा तर मग ते बरं पडतं आपल्याला। पण शक्यतो मला पूजा करताना ना असं छान पूजेकडेच आपलं लक्ष असलं पाहिजे, सगळं असंच माझं असतं। तर म्हणून कधी कधी काही गोष्टी मग शूट करायच्या राहतात। जितकं जमतं तितकं मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करते। तुमची पूजा कशी झालेली आहे श्रावण सोमवारची, आणि कसे चाललेत तुमचे श्रावणातले हे दिवस सगळे। आणि बघा किती लवकर लवकर दिवस पुढे पुढे जात आहेत। कधी पहिला सोमवार आला होता आणि आज कधी तिसरा सोमवार आला, तर शेवटचा सोमवार सुद्धा येईल तरी आपल्याला कळणार नाही। इतकी फास्ट आपली जी जर्नी आहे, जी आपली लाईफ आहे, ते इतकं फास्ट चाललेलं आहे। तर असो, हे सगळं असं चालू राहणार आहे, पण त्याच्यामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे, कसं निभावलं पाहिजे, आणि कशी आपली सणांची मजा घेतली पाहिजे किंवा कसा आनंद घेतला पाहिजे, तर तो आपला आपणच ठरवायचा आहे आणि करायचं आहे। तर असं आजचं बघा पूजा जी आहे ती अशी मांडली, आणि खूप छान ते म्हणजे साईडच्या ज्या पायऱ्या आहेत, ते मागचं हे जे तुम्हाला बॅकड्रॉप दिसतंय, तर ही एका ताईने मला पाठवलं होतं। मार्गशीर्षचे जे गुरुवार होते तेव्हाच तिने पाठवलं होतं, पण तेव्हा ते व्यवस्थित वाटत नव्हतं, फिट नव्हतं झालं तेव्हा व्यवस्थित। त्याचं जे लाईटचं फिटिंग आहे ते अजूनही मी केलेलं नाहीये, त्याच्यामुळे ते लाईट्स त्याच्या आतल्या लावल्या नाहीयेत, पण खूप सुंदर दिसतंय। आणि या पायऱ्यांबरोबर त्याचा जो रंग आहे, रंगसंगती आहे, ती अगदी उठून दिसते। तर आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची ती म्हणजे की तुम्ही बऱ्याचशा गोष्टी बाप्पा मोरया स्टोअरमधून मागवताय आणि खूप सगळ्यांची प्रचंड गर्दी होते तिथे। शॉप जे आहे ते छोटे आहे आणि त्याच्यामुळे गर्दी भरपूर होते, त्यांना लोकांना मॅनेज करायला पण भरपूर म्हणजे त्रास पण होतो। तर त्याच्यामध्ये प्लीज तुम्ही थोडंसं समजून घेत चला, आणि तुम्हाला जेही हवं आहे ना ते सगळं मिळेल, सगळ्या वस्तू मिळतील, फक्त थोडासा पेशन्स ठेवा, थोडासा धीर ठेवा। पण अशी वेगळी पूजा छान झाली ना की खूप मनाला असं छान समाधान मिळतं। आणि खरंच मी तुम्हाला सांगू की महादेवांची उपासना म्हणजे महादेव असे देव आहेत ना की ज्यांची तुम्ही अगदी मनापासून उपासना केलीत ना, ते अगदी लगेचच भक्तांवरती प्रसन्न होतात। आणि ओम नमः शिवाय या मंत्रामध्येच इतकी ताकद आहे ना की काय सांगू। जेव्हा तुम्ही अगदी डोळे बंद करून ओम नमः शिवाय असं जेव्हा म्हणता ना, आतूनच एक वेगळीच व्हायब्रेशन आपल्याला यायला लागतात, आणि अगदी म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत जी शांतता, स्थिरता आणि जे समाधान आपल्याला हवं असतं ना, ते त्या मंत्रामधून येत असतं। म्हणून हीच आपल्या मंत्रांची ताकद असते की मंत्र उच्चारण ह्याच्यासाठीच करायचं असतं की त्याच्यामध्ये एक खूप सारे असे व्हायब्रेशन्स असतात, ते व्हायब्रेशन आपल्यामध्ये जात असतात, संपूर्ण आपल्या घरामध्ये पसरत असतात। तर म्हणून आपण जी पण पूजा मांडतोय, ज्या आपण देवतेचं आपण उपासना करतोय किंवा त्यांचं पूजा व्रत वैकल्य करतोय, तर त्यांचं नामस्मरण आणि त्यांचं मंत्र उच्चारण हे दिवसभर आपण अखंड दिवसभर चालू ठेवायचं आहे। जरी तुमच्याकडून पूजा होत नसेल, सागर संगीत पूजा जरी करायला जमत नसेल, तरी तुम्ही फक्त आणि फक्त दिवसभर नामस्मरण जरी केलं ना, तरी तुमची भक्ती किंवा तरी तुमची पूजा ही तिथपर्यंत पोहोचत असते। तर असं सगळ्यांना जे आपले सण येत आहेत ते सगळ्यांना खूप छान जावं। हा श्रावण महिना, ही श्रावणी सोमवारचे जे व्रत वैकल्य पूजा आहेत त्याही तुम्हाला सगळ्यांना खूप छान फळो फुलो। तर असंच महादेवांकडे पण आपण प्रार्थना करू। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय।